नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महात्मा फुले या समाजसुधारकावर अभ्यास करणार आहोत, ज्यांच्यावर किती प्रश्न आलेत आयोगाचे 2011 पासून ते 2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? आता नेटिव्ह फिमेल स्कूल म्हटलं की ज्योतिबा फुले यांचं नाव समोर येतं. तर आपण याबद्दल सविस्तर माहिती अशी घेऊया की नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली 1850 दोन संस्थांची नोंदणी करून घेतली होती. नेटिव्ह फिमेल आणि महार इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी किंवा शिकविण्याकरता मंडळी अशी सुरुवात झाली 10 सप्टेंबर 1853 रोजी आणि अध्यक्ष होते सदाशिव गोडे आणि चिटणीस होते मोरे विठ्ठल वाळकेकर आणि खजिनदार होते सखाराम परांजपे. या शाळेसाठी लहुजी उस्ताद यांनी विशेष मेहनत घेतली. या संस्थेच्या माध्यमातून फुलेंनी अनेक शाळा स्थापन केल्या. सुरुवातीला या शाळांची जबाबदारी सावित्री फुले यांच्यावर होती. कालांतराने पुढे जबाबदारी फातिमा शेख यांच्यावर दिली. अशाच प्रश्नांमधून आपण आता महात्मा फुले बद्दल सविस्तर माहिती घेऊया. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कुठला? तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता सार्वजनिक सत्यधर्म म्हटलं की सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक निबंधात मृत्यूनंतर प्रसिद्ध झालं 1891 साली. आपल्या समग्र विचाराचे सार असलेल्या विष्णू कुटुंबवादाची सुसंगत मांडणी केलेली आहे सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये. हा निबंध लिहित असताना त्यांना पक्षघात झाला, म्हणजेच पॅरालिसिस झाला. अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पुरा केला. यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, मूलभूत मानवी मूल्याच्या आधारावर समाजरचना कशी असावी हे सांगितले. त्याचबरोबर ज्या तत्त्वांच्या आधारावर अमेरिकन राजक्रांती व फ्रेंच राजक्रांती झाली तीच तत्त्वे या पुस्तकात भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली आहेत. यात सांगितलेला सत्यधर्म हा युटोपिया होय. जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांतीत युटोपियन ध्येयवादाचे प्रेरित झालेले दिसतात. महात्मा फुले स्त्री अथवा पुरुष हे एकंदर सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मातांच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करणारे या सर्व स्त्री पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने, एकमेकाशी सत्य वर्तन करून वागावे. इतकेच काय, एकच घरात बौद्ध धार्मिक बायको, ख्रिस्त धार्मिक नवरा, इस्लाम धार्मिक कन्या या सार्वजनिक सत्यधर्म पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म, असं या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात सांगितलेलं आहे. यानंतर ज्योतिबा फुलेबाबत काय खरे नाही. आता आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याबद्दल काय खरे नाही म्हणून विचारलेलं आहे. तर अ आहे, ज्योतिबांच्या यात्रेदिवशी जन्म झाल्यामुळे नाव ज्योतिबा, हे एकदम बरोबर आहे. आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून आडनाव फुले, हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता, हे पण एकदम बरोबर आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती अशा भाषा
येत होत्या, हे पण बरोबर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते, एकदम बरोबर आहे. विद्येविना अनर्थ होते, हे त्यांचे प्रमुख किंवा प्रामुख्याने जाणले जाते, हे पण बरोबर आहे. म्हणजे सर्वच्या सर्व विधाने खरी आहेत. काय आपल्याला खरे नाही विचारलं आहे, तर सर्व विधाने खरी आहेत. पर्यायामध्ये आहे तसा पर्याय, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता महात्मा फुले यांच्या जीवन परिचय आपण पाहूया. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झाला. मूळ गाव कडगुण साताऱ्यामधलं. त्यांचं मूळ आडनाव गोरे होतं, पण फुलांचा आजोबा व्यवसाय करीत असल्यामुळे फुले हे आडनाव पडलं. वडिलांचं नाव गोविंदराव होतं, ते भाजीपाल्याचे व्यापारी होते. तर आईचं नाव चिमणाबाई, त्या क्षत्रिय माळी होत्या. त्यांचा विवाह 12व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी सावित्रीबाई फुले ह्या 7 वर्षाच्या होत्या आणि त्यांच्या वडिलांचं नाव नायगावच्या होत्या आणि खंडोजी नेवसे पाटील हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचा प्रारंभ हा 1841 मध्ये स्कॉटिश मिशनरी शाळेत झाला. त्याचबरोबर ख्रिस्त मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे ज्योतिबांना शिक्षण, सामाजिक सुधारणा व मानवतावाद यांचे महत्त्व पटले. थॉमस पेन या विचारवंताच्या मानवाचे हक्क या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांचं जीवन कार्याद्वारे ते खूप प्रभावित झालेले होते. हिंदूचे धार्मिक परखड टीकाकार व चतुर्वर्ण व्यवस्थेवर हल्ला करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी, कन्नड, गुजराती, इंग्रजी, उर्दू, तमिळ इत्यादी भाषा येत होत्या. फुलेंचे समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर हे फुलेंच्या हिंदू धर्माविषयीच्या मतामुळे त्यांच्यावर टीका करायचे. ज्योतिबा 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झालेले होते. त्याचबरोबर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतर अनर्थ एका अविद्येने केले. हा त्यांचा निष्कर्ष शेतकऱ्याच्या असूड या पुस्तकामध्ये प्रारंभी सांगितलेला आहे आणि शेतकऱ्याचं असूड हे बुक त्यांनी 1883 मध्ये लिहिलेलं आहे. आपण जशी पुढे प्रश्न पाहत जाऊ तशी तशी महात्मा ज्योतिबाबद्दल अधिक माहिती मिळवत जाऊ. यानंतर प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हटलं जातं? आता आद्य समाजसुधारक म्हटलं की महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव येतं. केवळ कनिष्ठ जातीच्या धर्मश्रद्धेमध्ये सुधारणा घडून आणणे हे महात्मा फुलेंचं उद्दिष्ट नव्हतं, तर या जातीची उन्नती घडून आणणं यामध्ये त्यांना रस होता. त्यावेळी बालविवाह, विधवा विवाह बंदी, अस्पृश्य पालन, निरक्षर स्त्रिया व कनिष्ठ जातीचे शोषण इत्यादी अनेक प्रथा समजल्या जायच्या. यानंतर प्रश्न क्रमांक 5. तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांना अनिष्ट प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विधवा विवाह प्रोत्साहन, केशोपन प्रथेचा, बालविवाहाचा विरोध, अस्पृश्यांसाठी शाळा इत्यादी त्यांच्या अनेक कृतीमुळे महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक असं म्हटलं गेलं. यानंतर प्रश्न क्रमांक 5. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनट यांची भेट कोणत्या वर्षी झाली? तर ते 1888 मध्ये दोघे एकमेकांना भेटले होते. व्हिक्टोरिया राणीचा पुत्र युवराज ड्यूक ऑफ कॅनट हे 1888 मध्ये भारत भेटीवर आले होते. त्यांना पुण्यात मानपत्र देऊन गौरवण्यात येणार होते. या कार्यक्रमात फुलेंनी भारतीय शेतकऱ्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी शेतकऱ्याच्या वेशात गेले व ड्यूक यांची भेट शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी जाणीव करून देणारे एक निवेदन दिले. यानंतर प्रश्न क्रमांक 6. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? आता आपल्याला माहिती आहे बालहत्या
प्रतिबंधगृह म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले. मग ठिकाण कुठं होतं तर पुणे येथे उस्मान शेख या मित्राच्या घरी हे बालहत्या प्रतिबंध सुरू केलेलं होतं. स्थापना होती 28 जानेवारी 1863 मध्ये. या ग्रहामध्ये दारावर पाटी लिहिलेली होती, विद्वानी येथे या सुरक्षित बाळांत व्हा, सर्व काही गुप्त ठेवण्यात येईल. उद्देश अनेकदा बालविवाह या पुरुषांच्या वासनेला बळी पडत व त्यांना अनारस संतती प्राप्त होत अशा बालकांचे संरक्षण करण्यासाठी सुरू केलं होतं. त्यांना हे बालहत्या प्रतिबंधगृह सहकार्य केलं लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, बाबा परमानंद, तुकाराम पडवळ, राघव भांडारकर आणि उमिया शंकर इत्यादी लोकांनी. याच प्रतिबंधगृहातील काशीबाई या ब्राह्मण स्त्रीने स्वतः जन्म दिलेल्या मुलाला यशवंत फुलेंना दत्तक दिलेले होते. यानंतर प्रश्न क्रमांक 7. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? आता आपल्याला या प्रश्नामधून महात्मा फुलेंची पुस्तकं किंवा पुस्तकाबद्दल माहिती भेटणार आहे. आता गुलामगिरी महात्मा फुलेंनीच लिहिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा असूड आणि ब्राह्मणाचे कसब हे 2 पुस्तकसुद्धा महात्मा फुले यांनी लिहिले, पण जातीचा उच्छेद हे पुस्तक लिहिलं नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत असताना महात्मा फुलेचे आपण इतर पुस्तके पाहूत, पण तत्पूर्वी नाटकसुद्धा तृतीय रत्ने 1855 मध्ये ब्राह्मण लोकांनी कसे शूद्रांना फसविले याबद्दल लिहिलं होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पोवाडासुद्धा स्वतः कुळवाडी भूषण ही उपमा देऊन गायला होता आणि ब्राह्मणाचे कसब हे 1869 मध्ये ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर टीका करण्यासाठी पुस्तक लिहिलं होतं. याच पुस्तकात मागासांना राखीव जागांची संकल्पना मांडली होती आणि गुलामगिरी हे 1873 मधलं पुस्तक, जे की अमेरिकेतील गुलामगिरीच्या चळवळीत लढणाऱ्या जनतेस अर्पण केलेलं होतं. अस्पृश्यांची कैफियत हे 1883 ला पुस्तक लिहिलं होतं आणि शेतकऱ्याचा असूड हे 1883 ला 5 जुलैमध्ये लिहिलेलं होतं. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी हे 1869 मध्ये पुस्तक लिहिलेलं होतं. हंटर शिक्षण आयोगापुढील निवेदनसुद्धा त्यांनी 1882 या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. सत्सर एक दी इन्सेस ऑफ ट्रूथ 1885 ला लिहिलं. सत्यशोधक समाज, हकीकत व निबंध 1877 ला लिहिलं. इशारा 1885 ला. सत्सर 2 1885 ला लिहिलेलं आहे. अस्पृश्यांची कैफियत 1887 ला आणि सार्वजनिक सत्यधर्म 1889 अशी अनेक पुस्तके महात्मा फुले यांनी लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 8. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? आपल्या सर्वांना माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुले. भारतातील फुले दाम्पत्य संतती लोकांनी प्रचंड विरोध केला, तथापि या दाम्पत्याने आपले आदर्श कार्य चालूच ठेवले. म्हणून आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून महात्मा फुले यांना ओळखलं जातं. यांनी एकूण 18 शाळा काढल्या. फुले दाम्पत्य शैक्षणिक कार्यासाठी विष्णुपंत, वामनराव खराडकर, राणूताबाई क्षीरसागर, फातिमा शेख यांनी शिक्षक म्हणून सहकार्य केलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 9. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली? तर ते मुंबईच्या जनतेने किंवा मुंबईच्या नागरिकांनी यांना महात्मा ही उपाधी दिली. उपस्थिती किसान, कामगार आणि दुकानदार, कारखानदार इत्यादी लोक होते. कोटदिली तर मांडवी कोळीवाडा हॉल मुंबई येथे देण्यात आली आणि कधी दिली तर 11 मे 1888 रोजी. कुणी दिली तर मुंबई शहरातील नागरिकांनी आणि समाजसुधारणेचे क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याबद्दल त्यांना हा गौरव देण्यात आला.
यानंतरचा प्रश्न आहे जोड्या लावा. एकीकडे सत्यशोधक समाजाची स्थापना, त्यानंतर बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू आणि शेतकऱ्यांचा असूड असे दिलेलं आहे. आणि दुसरीकडे इसवी सन दिले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 झाली आणि बाल प्रतिबंध गृहाची स्थापना ही 1863 झाली आणि अस्पृश्यांसाठी शाळा ही 1852 सुरू करण्यात आली. आणि शेतकऱ्याचा असूड हे बुक 1883 लिहिलेलं आहे. त्यांच्या संस्थात्मक कार्य, लेखन आणि शैक्षणिक कार्य आता आपण अभ्यासू या. शैक्षणिक कार्य पाहत असताना त्यांनी 3 ऑगस्ट 1848 साली मुंबईची पहिली शाळा बुधवार पेठेत सुरू केली. दुसरी शाळा त्यांनी 1851 मुलींची सुरू केली रास्ता पेठेत आणि 1851 साली अस्पृश्यांसाठी नाना पेठेत शाळा सुरू केली. 1853 महार, मांग इत्यादी लोकांसाठी विद्या शिकविणारी मंडळी ही शाळा स्थापन केली आणि 1855 प्रौढ रात्रशाळा सुरू केली. मग या संस्थात्मक कार्य काय आहे तर 1877 धनकवडी दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी कॅम्प उभारला आणि 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुणे येथे. तर 1877 साली व्हिक्टोरिया अनाथाश्रम सुरू केलं. 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनीच केला. आता त्यांचे क्रांतिकारी कार्य 1882 साली हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. त्याचबरोबर खतपौडीचे बंड 1877 झाले आणि 1864 गोखलेबागेतली पहिला विधवा विवाह संपन्न केला. त्याचबरोबर 1868 साली अस्पृश्यांचे साठी पाण्याचा हौद घरचा खुला करून दिला आणि 1883 अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा त्यांनी काढला आणि 1863 बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं. त्याचबरोबर 1880 मद्यपान विरोधी पत्र पुणे नगरपालिकेला लिहून दारूच्या गुत्त्यांवर कर बसविण्याची मागणी केली. मग त्यांनी वेगवेगळे पुस्तकंसुद्धा लिहिले जसं की गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शिवाजी महाराज यांचे पोवाडे, तृतीय रत्न नाटक, त्यानंतर इशारा, सत्सर 1-2 आणि 1891 मृत्यूनंतर प्रकाशित झालेला सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक. यानंतर प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते आहेत ज्योतिबा फुले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसार सुरुवात केली? आपल्याला माहीतच आहे महात्मा फुले यांनी. त्यांनी वेगवेगळ्या शाळा काढून मुलींच्या शिक्षणास प्रसार तर केलाच पण उत्तेजनसुद्धा दिलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, डॅश यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. ते होते महात्मा फुले आणि त्यांचे पहिली मुलींची शाळा 3 ऑगस्ट 1848 बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात सुरू केली. आणि त्यांचे सहकारी होते दादासाहेब भिडे, सदाशिवराव गोंडे, सखाराम परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर, मोरे वाळवेकर आणि केशव भरळकर इत्यादी. आर्थिक अडचण आल्यामुळं ही शाळा बंद पडली गेली. ही शाळा सुरू करण्यासाठी प्रेरणा त्यांनी अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी स्कूलच्या मिस फेरार किंवा फरा यांच्याकडून घेतलेली होती. फुले यांनी स्थापन केलेल्या या शाळेत सुरुवातीला 6 मुली शिकत होत्या. यामध्ये 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठ्याची मुलगी होती. आणि 1849 पासून सावित्रीबाई फुले यांनी या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तरसुद्धा महात्मा फुले आहेत. महात्मा फुले हे वेद हे मनानेच लिहिलेले आहेत
असं म्हणत आणि वेद हे देवाने लिहिलेले आहेत असं दयानंद सरस्वती म्हणत असत. यानंतर प्रश्न क्रमांक 15, मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणाचे सहकार्य लाभलं? मी मागच्याच प्रश्नामध्ये याचं सविस्तर सांगितलं होतं. तर ते होते सदाशिव गोवंडे, मोरे, वाळुळेकर, केशव भवाळकर. त्यानंतर आणखीन वाढीस आपल्याला या प्रश्नामध्ये सहकारी भेटतात ते म्हणजे विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोंडे, देवराम ठोसर आणि सौ ई.सी. जैन. जगन्नाथ हाट्टे, बापूसाहेब मांडे, उस्मान शेख, तात्यासाहेब भिडे हे सर्व अतिरिक्त माणसं किंवा सहकारी आपल्याला या प्रश्नात पाहायला भेटतात. यानंतर यासारखा दुसरा एक प्रश्न आहे ज्याचं प्रश्नाचं उत्तर याच याच्यामध्ये दडलेलं आहे. पुणे येथील मुलींच्या शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं सहकार्य केलेलं आहे? जसं की मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, ते म्हणजे आप्पासाहेब थत्ते, केशव शिवळ भवळगावकर, सखाराम पंत परांजपे, सदाशिव गोविंद हट्टे, सदाशिव बल्लाळ आणि मोरे आणि वाळुळकर यांचं. हरिभाऊ चव्हाण यांनी महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये सहभाग नोंदविला होता. त्यांनी महात्मा फुले यांचे ओवीबद्ध असे महात्मा चरित्र लिहिले आहे. त्यानंतर 2025ला सुद्धा एक प्रश्न आलेला होता, तो म्हणजे सत्यप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटलेले आहे? तर ते होते राजाराम मोहन राय. आणि राजाराम मोहन रायबद्दल आपण अधिक माहिती घेऊया, कारण हे थोर समाजसुधारक यांचा जन्म 1772मध्ये पश्चिम बंगाल येथे झालेला होता. राजाराम मोहन राय यांनी सर्वप्रथम सतीप्रथा या अमानुष प्रथेविरुद्ध आवाज उठविला होता. सतीप्रथा बंद करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज पाठवला होता. त्यांच्या या अर्जात यश येऊन लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829मध्ये सतीप्रथा बंद केली होती. 1829चे विनिमय करताना बंगाल इलाख्यात, नंतर 1830मध्ये मद्रास बॉम्बे इलाख्यात हा नियम लागू केला आणि सतीप्रथेचे समर्थक असणाऱ्या सनातनी लोकांवर टीका करताना सतीप्रथा म्हणजे शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे राजाराम मोहन राय यांनी 1815मध्ये आत्मीय सभा स्थापन करून म्हटले आणि 1828मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलेली होती.